खरं तर आपली भारतीय संस्कृती अशी आहे की ज्याच्यामध्ये आपण दगडाला सुद्धा अतिशय महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे। म्हणजे विचार करा, स्कल्पचरच्या माध्यमातून दगडातनं किती सुंदर सुंदर मूर्ती होतात, खरं आहे ना। पण जर तुम्ही तितकी ग्रेट शिल्पकार नसाल आणि तरी सुद्धा अगदी रस्त्यावरच्या दगडातून सुद्धा तुम्हाला काही सुंदर बनवायचं असेल तर तेही शक्य आहे। चला पाहूया रस्त्यावरच्या दगडाच्या माध्यमातून एक सुंदर वस्तू कशी तयार करायची आपल्याला दाखवतोय सुमित वाह क्रिएटिव्ह मध्ये। नमस्कार, मी सुमित। माणसाच्या उत्क्रांतीचा शोध अश्मयुगात लागला। अश्मयुग म्हटलं की दगड आपल्या समोर येतात। दगडाची वाद्य, दगडाची अवजारं, ह्या अनेक गोष्टी आपण लहानपणी इतिहासात शिकलेलोच आहोत। नद्या, नाले किंवा इतर कुठल्याही ठिकाणी आपण गेल्यानंतर आपल्याला कधी कधी वेगळ्या प्रकारचा दगड हा आकर्षित करून घेतो। असे काही दगड मी जमवलेले आहेत। या दगडांचं करायचं तरी काय, असा प्रश्न जेव्हा आपल्या डोक्यात आला तेव्हा मी या दगडांपासून आपण काहीतरी एखादी कलरफुल फॅमिली तयार करूयात किंवा त्याच्यापासून पेपरवेटचा वापर करूयात, असं काहीतरी ठरवलं। आपण बघूयात ते कसं तयार होत आहे ते। त्यासाठी हे दगड घेतलेले आहेत मी आणि ॲक्रेलिक कलर्स घेतलेले आहेत। ते कलर्स आता आपल्याला ह्या दगडांवरती लावायचे आहेत। अशा प्रकारे हा दगड मी पूर्णपणे हिरव्या रंगाने रंगवून घेतलेला आहे। वेगवेगळे रंग आपण वेगवेगळ्या दगडांना वापरायचे आहेत। प्रत्येक दगडाचा पोश्चर किंवा टेक्स्चर हे फार वेगवेगळं असतं। त्यानुसार आपण जर ते हातानेच रंग लावून घेतला तर ते आतमध्येपर्यंत रंग बसू शकतो। साधारण ॲक्रेलिक रंग वाळायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे आपण हे आता वाळायला ठेवणार आहे। अशा प्रकारे मी हे सगळे दगड रंगवून घेतलेले आहेत वेगवेगळ्या रंगांनी। आणि आता आपण त्यांना हे जे तुम्हाला आर्टिफिशियल डोळे दिसत आहेत तर ते आपण लावून त्याच्यावरती कॅरेक्टर्स तयार करूयात वेगवेगळे। आजकाल स्माइली किंवा इमोटिकॉन्स आपण सहज आपल्या फोनवरती बघत असतो, त्याचाच वापर करून आपण आता हे इमोटिकॉन्स स्वरूप दगड तयार करूया। जर तुम्ही पाहिलं असेल तर ह्या दगडाला इथे एक छोटासा खड्डा आहे, तो त्याचा चेहरा म्हणून आपल्याला दिसत आहे। त्याचप्रमाणे ह्या दुसऱ्या दगडाला मी आता लावून घेतलेला आहे। काही दगड छोटे असतात पण खूप अट्रॅक्ट करणारे असतात। हा दगडच मुळात काळ्या रंगाचा असल्यामुळे ह्याला मी कुठल्याही प्रकारचा रंग दिलेला नाही आहे। हा एक स्वतःच कलर होऊन आलेला दगड आहे असं म्हटलं तरी हरकत नाही। अशा प्रकारे मी सगळ्या दगडांना डोळे लावून घेतलेले आहेत। आता आपण त्यांना तोंड करूयात, म्हणजे अजून एक त्याच्यामध्ये इमोशन ॲड होईल आणि ते काहीतरी बोलतायत, त्यांचं म्हणणं मांडतायत असं दिसेल। त्यासाठी मी ब्रश आणि लाल रंगाचा वापर करणार आहे। अशा प्रकारे हे थोडंसं त्याला मी डिटेलिंग देऊन ही दगडाची पूर्ण फॅमिली तयार झालेली आहे, ज्याचा वापर आपण पेपरवेट म्हणून करू शकतो। अशा प्रकारे खरं तर दगडाला रंग लावला की त्याचा देव होतो असं म्हणतात। त्याचप्रमाणे आपण हे दगडाला वेगवेगळे रंग लावून त्याची फॅमिली तयार केलेली आहे आणि ही फॅमिली आपण वेट म्हणून वापरू शकतो किंवा ह्याच दगडांचा वापर करून आपण आपल्या घरातला बगीच्यातला जो परिसर आहे तो सजवू शकतो किंवा आपल्या विंडोमध्ये ठेवून वेगवेगळ्या प्रकारचं वेलकम ह्या दगड करतायत असं दाखवू शकतो। अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे ह्या दगडांचा वापर होऊ शकतो। या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबूया। तुमची मतं आम्हाला नक्की कळवा घे_भरारी@abpnews.in वर। त्याखेरीज आमचा पत्ता आहे घे भरारी ABP माझा, 3rd फ्लोअर, बॉस्टन हाऊस, चकाला, अंधेरी ईस्ट, मुंबई 400093। या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबूया। ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा ABP माझा।